श्री स्वामी समर्थ. घराचा वास्तू शांत असला ही नेहमीच आपल्या प्रगतीत मोठा वाटा ठरतो. कारण आपण सर्व काही आपल्या घरासाठीच करतो. निगेटिव्ह शक्ती इत्यादीवर विज्ञानाचा विश्वास नसला तरी घरात या सर्व गोष्टी जाणवत असतात. घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो. कोणत्याही कामात मन लागत नाही. मनात सतत वाईट विचार येतात. अनेकदा जीवन संपवावे असं वाटतं की घरात सतत तोटे आणि नुकसान होते. कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. घरातील साहित्य सतत तुटफूट होते. विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते. पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते. काम शेवटच्या टप्प्यात अटकते. सतत वाईट स्वप्न पडतात. घरात कोणीतरी असल्याचा भास होतो. घरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात. पण कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा नको असते. घरात वाईट ऊर्जा किंवा त्याची सावली जरी पडली तरी आपल्याला अस्वस्थ वाटते. घरातील प्रत्येक सदस्याला काही ना काही संकटाचा सामना करावा लागतो. कामे अचानक बिघडतात. काही कारण नसताना भांडण होते. कधी कधी तर मानसिक तणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार काही उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. चला तर पाहूया, नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी, कशी तिचे संकेत कोणते असतात आणि ती दूर करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत. नकारात्मक ऊर्जा आहे की नाही ओळखायची कसे? नकारात्मक गोष्टी कोणालाच नको असतात. दरम्यान आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही ते आपण पाहूया. 1. इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणे. इलेक्ट्रॉनिक वस्तू विजेवर चालतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू ऊर्जेवर चालतात. अशा स्थितीत घरातील विद्युत उपकरणे वारंवार तुटणे ही सूचित करते की तुमच्या घरातील ऊर्जा खराब होत आहे. वीज म्हणजे गतिशील ऊर्जा, ज्याचा अडथळा ही नकारात्मक दर्शवणारे लक्षण आहे. घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे घरात कोणी नसताना तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल. 3. आजारी कुटुंबातील सदस्यांचे बरे होण्यात अयशस्वी. आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही आरोग्याशी संबंधित समस्येचा सामना करावा लागतो. परंतु घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे घरातील सदस्य अचानक कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडतो आणि खूप उपचार करूनही तो बरा होऊ शकत नाही. हे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्याचे लक्षण आहे. घरी नेहमीच अशुभ होतो. खूप सावध राहूनही जर तुमच्या घरात काही ना काही दुर्घटना घडत राहिली तर ते तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा स्थिरावल्याचेही लक्षण आहे. विशेषतः तुमच्या घरातील कोणत्याही सदस्य वारंवार आजारी पडत असेल किंवा आग लागण्याच्या घटना घडत असतील तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आहे हे समजून घ्यावे. 4. घरी येताच उदास रागवणे किंवा रडणे. प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रत्येक व्यक्तीला चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव येतात. पण घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला घरातही असुरक्षित वाटू लागते. तुम्ही बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आनंदी असाल, पण घरी येताच तुम्हाला वाईट वाटते, राग येतो किंवा रडावेसे वाटते. या सर्व गोष्टी घरातील नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहेत. एका काचेच्या ग्लासात पाणी भरून त्यात थोडं गंगाजल घाला. त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि ते काचेचं भांडं घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात लपवून ठेवा. तब्बल 24 तासानंतर त्या पाण्याचा रंग पहा. पाण्याचा रंग पूर्णपणे बदललेला असेल तर समजून जा की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. ती दूर करण्यासाठी तुम्हाला उपाय करावे लागतील. पण समजा काचेच्या भांड्यातील पाण्याचा रंग बदलला नाही तर समजून घ्या की घरात नकारात्मक ऊर्जा नाही. कारण घरात जर काही अडचणी येत असतील तर त्याची कारणे वेगळी आहेत. नकारात्मक ऊर्जा दूर कशी करायची? नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. घराच्या दरवाजासमोर कुंडी ठेवली असेल किंवा खिडकी असेल तर त्याची सफाई साफ करताना लिंबाच्या रसाचा वापर करा. बादलीत पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस घालावा आणि त्याने खिडकी आणि कुंडी पुसावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहील.
घरातील केर काढल्यानंतर जेव्हा तुम्ही फरशी पुसता तेव्हा पाण्यात सेंधव मीठ घाला. त्या पाण्याने पोछा करावा. समजा तुम्हाला दररोज हे करणं शक्य नसेल तर मंगळवारी आणि शनिवारी मात्र नक्की हा उपाय करा. मात्र हा उपाय गुरुवारी करू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहते. निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे, लाल मिरची आणि मीठ आणि नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन 3 वेळा नजर उतरवा. किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची फुरसुंडी बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा तलावामध्ये टाकून द्या. प्लॉटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे. नजर दोष दूर करण्यासाठी करा हा उपाय. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला नजरेची बाधा झाली असेल तर 3 लाल मिरच्या, काही मोहरीचे दाणे आणि मीठ एकत्र करा. मग डोक्यावरून सुईच्या दिशेने 7 वेळा फिरवा. असे केल्याने नजर दोष दूर होतो आणि तुमची कामे पटापट मार्गी लागतात. स्वयंपाकघरात ठेवा ही एक वस्तू. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात 1.25 किलो खडे मीठ एका लाल कपड्यात बांधून अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचीही नजर पडणार नाही. असे केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरभर सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो. घरात मन दुःखी असेल, कुटुंबातील सदस्य कामानिमित्त घराबाहेर असतील किंवा घराबाहेर असतील, कुटुंब तुटले असले किंवा इतर घरात राहायला गेले असेल तर अशा परिस्थितीत रोज संध्याकाळी मंद आवाजात धार्मिक गाणी ऐका. तसेच शुभ मुहूर्त पाहिल्यानंतर घरी पूजा किंवा हवन करून घ्यावे. असे केल्याने घरातील दुःख दूर होईल आणि घरातील समस्यामध्ये परस्पर प्रेमही जागृत होईल. पिवळा बल्ब लावावा. एखाद्या खोलीतील मुले किंवा मोठ्यांनी नीट झोप येत नसल्यास, झोपताना अचानक जाग येत असेल किंवा भीतीदायक स्वप्ने पडत असतील तर वास्तूनुसार रात्री त्या खोलीत 0 किंवा 15 वॅटचा पिवळा बल्ब लावावा. तसेच मुलांच्या पलंगाच्या डोक्याजवळील दोन्ही कोपऱ्यात तांब्याच्या तारापासून बनवलेल्या स्प्रिंगसारख्या अंगठ्या ठेवा. असे केल्याने खोलीत सकारात्मक ऊर्जा राहील आणि भीतीदायक स्वप्ने पडणार नाहीत. तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नये. वास्तूनुसार कधीही तुटलेल्या काचेकडे पाहू नये किंवा तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नये. तसेच घरात कोणत्याही प्रकारचा कचरा असेल तर तो बाहेर काढावा. तसेच कधीही कॅलेंडर किंवा घड्याळ दरवाजासमोर मागे किंवा मागे टांगू नका. घरात असलेल्या अशा गोष्टीमधून नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. त्यामुळे घरात नेहमी नवीन स्वच्छ गोष्टी ठेवा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. घराच्या अंगणात जाळून टाका या वस्तू. घरात नकारात्मक ऊर्जा, अडथळे इत्यादी असतील तर घराच्या लॉबीत, वराड्यात किंवा अंगणात संध्याकाळी धातूच्या भांड्यात कापराची एक छोटी वडी जाळून ती संपूर्ण घरातही दाखवा. असे केल्याने घरात असलेल्या नकारात्मक शक्तीचा अंत होईल आणि हळूहळू सकारात्मक ऊर्जा येऊ लागेल. अडगळीच्या अडचणीच्या बाजूला दरवाजा, खिडकी, स्मशानभूमी किंवा घनदाट झाडे अशा दिशेला आपल्या खोलीचा खिडकी किंवा दरवाजा उघडला तर ते घरासाठी आणि घरातील सदस्यांसाठी चांगले मानले जात नाही. यासाठी खिडकी किंवा दरवाजाजवळ काचेच्या प्लेटमध्ये तुरटीचे तुकडे ठेवा. तसेच दर महिन्याला तुरटीचे तुकडे बदलत राहा. असे केल्याने नकारात्मक शक्ती घराला प्रवेश करणार नाही आणि यामुळे तुमचे घरही सुरक्षित राहील. तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. न चुकता लावा. घरात हनुमान चालीसा ऐका. अमावस्या पौर्णिमेला घराचा मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.